डोकारे साखर कारखाना सुरू करा, नाहीतर महामार्ग बंद करू, आदिवासी टायगर सेनेचा प्रशासनाला इशारा। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना गेल्या 2 वर्षापासून बंद आहे। त्यामुळे हजारो ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे। आता या प्रश्नावर आदिवासी टायगर सेना आक्रमक झाली असून प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित जोरदार भूमिका घेतली आहे। या संदर्भात आज तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले। संघटनेच्या म्हणण्यानुसार मागील 2 वर्षापासून कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे। कारखाना भाडेतत्वावर देण्यात आला असला तरी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या वेतन थकीत देणे आणि इतर प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप आदिवासी टायगर सेनेकडून करण्यात आला आहे। 8 दिवसात सर्व संबंधित घटकांची बैठक घ्या आणि ठोस निर्णय जाहीर करा, अन्यथा जन आंदोलन अटळ आहे, अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली। प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर येत्या शुक्रवार 26 तारखेपासून सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा आदिवासी टायगर सेनेकडून देण्यात आलाय। या आंदोलनामुळे परिसरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे शेतकरी आणि कामगारांचे लक्ष लागले आहे। डोकारे साखर कारखाना सुरू होणार की आंदोलनाची ठिणगी महामार्गावर पडणार याकडे संपूर्ण नवापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। आदिवासी आज दिनांक 16/6/2026 रोजी आम्ही माननीय नवापूर तहसीलदार साहेब यांना जे डोकारे कारखाना आहे तो महाराष्ट्रातला पहिला आदिवासी सहकार साखर कारखाना आहे आणि तो 2 वर्षापासून बंद पडून आहे, म्हणून सगळे शेतकरी बांधव व कर्मचारी आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। ते निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की 8 दिवसाच्या आत जर कारखाना सुरू झाला नाही, सकारात्मक चर्चा घडवून आणली नाही तर मग 9व्या दिवशी आम्ही धुळे सुरत जो महामार्ग आहे तर त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। आम्ही साहेबांना हेही म्हटलं आहे की बुवा 8 दिवसाच्या आत कारखान्याचा धूर निघाला पाहिजे, जर कारखान्याचा धूर निघाला नाही तर 9व्या दिवशी हायवेवर आम्ही सगळ्यांचा धूर काढणार आहोत, हीच आमची विनंती आहे। जोहार, जय आदिवासी द्वारे कळवणारच आहोत। तालुक्यातले, जिल्ह्यातले जेवढे पण आपले नागरिक आहेत, शेतकरी आहेत, कर्मचारी आहेत, यांना सगळ्यांना आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पोहोचवणार आहोत। जोहार, जय आदिवासी।